संगमनेर शहरामध्ये हा डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:30 ते 12च्या सुमारास साईनगर तुलाजवळ आशिष संजय भालेराव या मुलाला प्रेम लखन घोरपडे, ओम जितू दर्वे आणि 3 अनोळखी इसमाने आशिषला पुलाजवळ त्याची गाडी अडवून त्याला धमक्या देऊन त्यानंतर त्याच्यावर हत्यारांनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात मारहाण केली आणि त्याला एका विहिरीच्या बाजूला घेऊन त्याला विहिरीत टाकण्याचा प्रयत्न करणार, पण त्यावेळी घटनास्थळी तेथे एक इसमाची गाडी येत आहे असं दिसण्यात आलं, म्हणून प्रेम लखन घोरपडे आणि त्या तिन्ही अनोळखी इसमांनी तेथून पळ काढला। आशिष संजय भालेराव याची खाजगी दवाखान्यात मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत। त्याचीही डोक्यातील गंभीर वार समोरील फोटोमध्ये आपल्या सगळ्यांना दिसत आहे। मेन आरोपी प्रेम लखन घोरपडे, ओम जितू दर्वे व 3 अनोळखी इसम यांच्यावर BNS कलम 118/2, 119/1, 115, 352, 351(2), 189(2), 191(3), 190 याप्रमाणे कलम दाखल करण्यात आलेले आहेत। पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे। शेरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा। आपल्या संगमनेर शहरामध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी आशिष संजय भालेराव याच्यावर मारहाण झालेली आहे। त्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्या मुलाची अवस्था आणि हे पीडित त्याचे आई, त्याचे वडील आणि त्याचे मामा आज हॉस्पिटलमध्ये मेडिकवर हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे। त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे, मेंदूला 21 टाके पडलेले आहे, मांडीला 13 टाके पडलेले आहे आणि त्याचा हाताचा हाड मोडलेला आहे। तर त्याचं आता ऑपरेशन आहे। ओके, तर त्याच्या आई वडिलांची आणि मामाची आपण म्हणजे काय घटना घडली आहे ती आपण आपल्या शेरणी न्यूजच्या द्वारे आपण जाणून घेऊया। मी आशिष संजय भालेराव याची आई बोलते। म्हणजे माझ्या मुलाची याच्यामध्ये काही चूक नव्हती। प्रेम घोरपडे आणि त्या मुलाचं नाव काय आहे, अर्जुन शिंदे, त्या दोघांचं भांडण होतं पैशावरून। तर माझा मुलगा फक्त मिटवत होता त्यांचं भांडण। तर माझ्या मुलाची काही चूक नसताना म्हणजे त्याला धमक्या देण्यात आल्या। आमच्याकडे त्याचे रेकॉर्ड पण आहेत आणि 2 दिवसानंतर धमकी देऊन 2 दिवसानंतर त्याच्यावरती असा हल्ला केला की माझा मुलगा आहे ना घरी नसतो, तो सकाळी 10 वाजता कामावरती जातो कॅफे क्रीमला आणि रात्री 11 वाजता येतो। तर तो कामावरून रात्री येत असताना 11:15 ते 11:30च्या दरम्यान आमच्या घराजवळीलच माळुगी नदीच्या कडेला एक चिंच आहे त्या पुलाच्या वरती, तर तिथं त्याला दोघं जणांनी अडवलं। त्यांचं नाव आहे प्रेम घोरपडे आणि ओम दर्वे, या दोघांनी त्याला अडवलं। तर त्यांनी असं सांगण्यात आलं की माझे पप्पा खूप चिडलेले आहेत आणि तुला खूप मारणार आहेत, तू गल्लीत जाऊ नको आपल्या भांडणावरून। तर त्याला थोडा डाऊट आला, त्यांच्या हातामध्ये हत्यारं बघितले त्यांनी, तर तो जागेवर थांबला गाडी। तर त्यांनी काय केलं, गाडीची चावी काढून घेतली आणि 2-3 जण मागून आले आणि त्याच्या डोक्यात वार केला। तर तो चक्कर येऊन खाली पडला, तरी पण तो उठून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण ते 4-5 असल्यामुळं त्याला पळायला पण जागा सापडत नव्हती। तर तो काट्यांमधून पळाला, तर यांनी काट्यांमधून पळाला पण तो परत तिथं चक्कर येऊन पडला। तरी ते सगळे तिथे गेले आणि त्याला मारहाण केली आणि तिथं जवळपासच एक विहीर आहे, तर त्या विहिरीत टाकण्याचा प्रयत्न तर वाटतं त्यांचा, पण ती विहीर जाळीने पॅक असल्यामुळं त्यांनी त्या विहिरीच्या कडेलाच टाकला आणि एक गाडी येत होती, म्हणजे त्यांनी त्याच्या मित्राला कॉल लावला होता पण बोलून नाही झालं, तर त्यांनी तो मोबाईल पण त्यांच्या ताब्यात घेतला आणि त्याच्या 5,700 कॅश होती कामावरची, कॅफे क्रीमला तो जॉब करतो ना, तर ती 5,700 कॅश आणि चांदीची चेन होती 2300 रुपयाची, तर ती पण गायब आहे, मोबाईल पण नाही आहे आणि ती कॅश पण नाही आहे। तर तो मित्र एक म्हणजे गाडीचा आवाज आल्यामुळं ते सगळे फरार झाले। तर मग हा ओरडत होता तिथे विहिरीच्या कडेला, तर तो मुलगा गेला आणि त्याने बघितलं, मग त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि मग नंतर मला कॉल वगैरे करून मला घेऊन ते इथं आलं। तर माझ्या मुलाची अवस्था तुम्ही बघून घ्या कशी आहे। माझं एकच मत आहे आणि म्हणजे कंप्लेंट झाली आहे, पण पोलिसांनी कसं आम्हाला सहकार्य करतायत, पण त्यांनी 326चा गुन्हा दाखल केलाय, तर आम्हाला
आम्हाला तो 326चा गुन्हा मान्य नाही आहे, आम्हाला 307चाच हवा आहे. कारण माझ्या मुलाची परिस्थितीच तशी आहे. डोक्याला 20 टाके आहेत, मांडीला 16 टाके आहेत, एक हात फ्रॅक्चर आहे आणि पूर्ण अंगाला मुक्का मार आहे. वाटलंच तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे असं येऊन बघू शकता. पाठ पोट सगळं पूर्ण जाम आहे तो, आणि आज त्याचं ऑपरेशन आहे. पण माझी एकच विनंती आहे की मला 307चाच गुन्हा हवा आहे, कलम हवा आहे. आणि नाहीतर मग मी माझी पूर्ण फॅमिली मी बसून टाकेल, म्हणजे आत्महत्या करेल. मी स्वतः तर करेलच, पण माझी मुलगी, माझे मिस्टर आणि मी आणि माझा मुलगा, मी पोलीस स्टेशनला जाऊन मी आत्महत्या करेल. जसा आहे तसा मी उचलून आणेल तिथं माझ्या मुलाला. तुम्ही बघू शकता त्या मुलाची अवस्था. इकडे घ्या. पुढे इथे 16 टाके आहेत. फायटरने पूर्ण असे हे केलेले आहे, अंगाला पूर्ण मुक्का मार आहे. हे बघा, फायटरने मारलेला आहे, पूर्ण अंगाला मुक्का मार आहे. इथे 20 आहे ना, 20 टाके आहेत. आज या हाताचं ऑपरेशन आहे, पूर्ण हाड मोडलेलं आहे त्याचं. हे बघा, जखमा वगैरे किती झालेल्या आहेत. काट्यातून माझा मुलगा पळालेला आहे. मला न्याय हवाय, मला 307चाच कलम हवाय. असं आशिष संजय भालेराव याचा मी मामा आहे. माझं नाव दिलीप मुरलीधर साळवे. तर माझ्या भाच्याला जी मारहाण झालेली त्याच्यामध्ये आम्हाला त्या म्हणजे पोलीस आम्हाला सहकार्य करत आहे आणि अजून त्यांनी सहकार्य करावं ही आमची त्यांच्याकडं अपेक्षा आहे. फक्त आम्हाला 326 हा गुन्हा नसून 307 गुन्हा पाहिजे आम्हाला. ज्यांनी त्याला मारहाण केलेली ना त्याच्यामधले 2 मुलांना त्यांनी ओळखलेला आहे आणि इतर 3 ज्यांनी तोंडाला बांधले ते त्यांचा बी तपास लवकरात लवकर करावा पोलिसांनी.